अनंत कोटी श्री ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। बघा, आपण सर्वजण 7 दिवस गुरुचरित्राचं पारायण करत आहोत। अतिशय भव्य दिव्य ग्रंथाचं आपण वाचन करत आहोत। अतिशय बघा, भव्य दिव्य ग्रंथाचं आपण वाचन करत आहोत आणि 27 तारखेला याची सांगता आहे, म्हणजेच दत्त जयंती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सांगता आहे। तर सांगतेला बघा कसं नैवेद्य लागेल, कशी सांगता करायची आहे, वाचन काय असेल, पूजन काय असेल, हे फक्त मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। बघा, पारायणाची सांगता कशी करायची आहे, सांगत्याच्या वेळेला नैवेद्य काय असेल हे मी तुम्हाला सांगते। कारण बघा, दत्त जयंतीला सांगता ही दुसऱ्या दिवशी येते आणि स्वामी पुण्यतिथीला सांगता ही त्याच दिवशी येते। म्हणजे दत्त जयंतीला सांगता ही 8व्या दिवशी येणार आहे। बघा, 8व्या दिवशी आपल्याला दत्त जयंतीनंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला सांगता दत्त जयंतीची ही करायची आहे। म्हणजेच नैवेद्य काय असतील, तर नैवेद्य हे आपल्याकडे 4 असतील। 4 नैवेद्य कसे, तर ग्रंथाचा एक नैवेद्य असतो, गुरुचरित्र ग्रंथाचा एक नैवेद्य असतो। एक नैवेद्य असतो तो आपल्या कुलदेवीचा असतो, कुलदेवीला विसरून चालत नाही। कुलदेवीचा नैवेद्य असतो तो तुम्ही देवघरात ठेवला तरी चालेल, तो नैवेद्य असतो। एक नैवेद्य पोथीचा असतो। दुसरा नैवेद्य जो असतो तो स्वामी महाराजांचा असतो। स्वामी महाराजांना तुम्हाला घरी जेवायला बोलवायचं आहे, विनंती करायची आहे, स्वामींना स्मरण करायचं आहे आणि जेवायला येण्यासाठी तुम्हाला आग्रह करायचा आहे, अट्टहास करायचा आहे। तो किती मनापासून तन्मयतेने आहे हे महत्त्वाचं आहे, जो अट्टहास आहे तो। दुसरा नैवेद्य जो आहे तो तुम्हाला आहे गुरुदेव दत्तांचा। अशा प्रकारे तुम्हाला 4 नैवेद्य करायचे आहे। म्हणजेच बघा, एक नैवेद्य आहे तो तुम्हाला स्वामी समर्थांचा करायचा आहे, दुसरा गुरुदेव दत्तांचा नैवेद्य करायचा आहे, तिसरा तुम्हाला पोथीचा नैवेद्य करायचा आहे आणि चौथा तुम्हाला कुलदेवीचा नैवेद्य करायचा आहे। असे 4 प्रकारचे तुम्हाला नैवेद्य करावे लागतील। आणि अजून एक महत्त्वाचे म्हणजे नैवेद्य हा कंपल्शन असं काहीच नाही आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने जसं वाटेल तसं तुम्ही देवाला नैवेद्य देऊ शकता। प्रत्येकाला वाटतं की मी हे करावं, म्हणजे आपल्याला भरपूर म्हणजे वाटत असतं की हा पदार्थ करावा, हे करावं, ते करावं। ज्या भगिनींना ज्या पद्धतीने नैवेद्य करायचं आहे, मनापासून खाऊ घालायचं आहे स्वामी महाराजांना, ती तुमची भक्तीने किती खाऊ घालता हे तुमच्यात महत्त्वाचं आहे। आणि एक गोष्ट म्हणजे न चुकता तुम्ही घेवड्याची भाजी आणा। तुम्ही नैवेद्याला बघा, नैवेद्याला तुम्ही पुरणपोळी करू शकता, पुरी भाजीचा नैवेद्य तुम्ही करू शकता, तुम्हाला चपाती, वरण, भात, साधाही नैवेद्य तुम्ही करू शकता। तुम्हाला किती कशा प्रकारे आपल्याला भरपूर वाटतं बघा, न चुकता तुम्हाला घेवड्याची भाजी बनवा, न चुकता घेवड्याची भाजी बनवा। कारण अध्यायामध्ये गुरुचरित्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की स्वामी महाराजांना असे गुरुदत्तांना घेवड्याची भाजी ही खूप खूप आवडते। कारण बघा, एका ब्राह्मणाच्या घरी जेव्हा ते गेले होते भिक्षेसाठी, तेव्हा त्यांना घेवड्याची भाजी खाऊ घातली होती। त्यामुळे त्या ब्राह्मणाचं दारिद्र्य पूर्ण निघून गेलं आणि तो सुखसमाधानाने राहू लागला। त्यामुळे घेवड्याची भाजी स्वामी महाराजांना खूप आवडते। तर घेवड्याची भाजी आवर्जून करा। बाकी तुम्हाला पोळी, चपाती, काही गोड पदार्थ करू वाटला तर तुम्ही तो करू शकता। स्वामींना जे जे आवडतं ते मनोभावे तुम्ही करा, तुमची इच्छा। तुम्ही नैवेद्य किती मनापासून करताय, भक्तीने करताय, किती प्रेमाने करताय, किती प्रेमाने त्यांना बोलवताय हे महत्त्वाचं आहे। याच्या पाठीमागची भक्ती श्रेष्ठ आहे। आणि तुम्हाला स्वामी महाराजांच्यासाठी एक ताट जे करायचं आहे, गुरुदत्तांच्यासाठी तुम्हाला एक ताट करायचं आहे आणि त्यांना आवर्जून जेवणासाठी तुम्हाला बोलवायचं आहे, विनंती करायचं आहे की स्वामी महाराजांना आपल्या घरी जेवणासाठी यावं। कारण बघा, आपण हे गुरुचरित्राचं पारायण हे आपण 7 दिवस केलेलं आहे। 7 दिवस आपण एकदल खाल्लेलं आहे, द्विदल कोणताच अन्नपदार्थ आपण खाल्लेला नाही आहे, किंवा आपण भरपूर खाण्यामध्ये सुद्धा पाळलेलं आहे, वरचे केलेलं आहे। त्यानंतर आपण 7 दिवस ब्रह्मचर्य पाळलेलं आहे। त्यानंतर आपण मनोभावे स्वामींची सेवा केलेली आहे। आपण केंद्रामध्ये यागाची सेवा केलेली आहे। आपण म्हणजे आपल्याकडून स्वामी महाराजांनी करून घेतलेली आहे यागाची सेवा। आपण काय आहे, फक्त निमित्त आहोत, करता करविता ते आहेत, करणारे आहेत। त्यामुळे 7 दिवस मनोभावे सेवा केलेली आहे। म्हणजे बघा, आपण फक्त निमित्त आहोत, सेवा करून घेणारे हे स्वामी आहेत। करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझे ठाई वार्ता मीपणाची नसेची। म्हणजे सेवा करून घेणारे हे स्वामी महाराज आहेत, आपण फक्त त्याचं निमित्त आहोत। स्वामी महाराजांनी आपल्याकडून ही सेवा करून घेतलेली आहे। कोणतीही अडीअडचण, कोणताही प्रसंग न येता स्वामींनी आपल्याकडून ह्या सेवा करून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर बघा, आता आपण स्वामी महाराजांना जेवणासाठी विनंती करायची आहे। ज्यावेळी सांगता असते त्या दिवशी आपण मनोभावे त्यांना स्मरण करायचं आहे, आर्ततेनं त्यांना जेवणासाठी घरी बोलवायचं आहे। गुरुचरित्रामध्ये सुद्धा बघा सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये बघा, ब्राह्मण स्वामी महाराजांना घरी बोलवतात,
श्रीपाद श्री वल्लभांना घरी बोलवतात जेवणासाठी, तेव्हा ते अनेक रुपये घेऊन सर्वांच्या घरी जेवणासाठी जातात. बरोबर आहे ना. मग दिवाळीचा सण असतो त्यावेळेला म्हणजे प्रत्येकाच्या घरी ते उपस्थित झालेले असतात. तसंच आपणही सेवेकरी आहोत आणि या रूपातूनच स्वामी महाराज आपल्याकडे जेवणासाठी घरी येणारच आहेत असा अट्टहास आपल्या मनात पाहिजे. स्वामींना यास असा आपण आग्रहच केला पाहिजे. जेवणासाठी आपण त्यांना अर्थतेनं बोलवलंच पाहिजे. कारण कसं आहे बघा, ब्रह्मचर्य पाळून हे स्वामींनीच सर्व काही आपल्याकडून करून घेतलेलं आहे. 7 दिवस ब्रह्मचर्य पाळणे म्हणा, किंवा एकदल अन्नपदार्थ खाणे म्हणा, किंवा वाईट साईट न बोलणे म्हणा, किंवा केंद्रामध्ये यागाची सेवेला हजर राहणे म्हणा, किंवा प्रहराच्या सेवेला हजर राहणे म्हणा, किंवा श्री गुरुदत्त चरित्राचं वाचन म्हणा, हे सर्व स्वामी महाराजांनी आपल्याकडून करून घेतलेलं आहे. आपण फक्त याचं निमित्त आहोत. तर आग्रह तर आपण स्वामींना करायलाच पाहिजे. ज्यावेळेला सांगता असते त्यावेळेला घरी येण्यासाठी आपण आग्रह करायलाच पाहिजे स्वामी महाराजांना. तर तुम्ही अर्थतेनं बोलवून बघा, महाराज येणार म्हणजे येणार. आणि बघा ते कुणाच्या रूपाने कसे येतील ते काही सांगता येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवणामध्ये प्रसादामध्ये तुम्ही साध्या पद्धतीने सुद्धा जेवण करू शकता. असं काही नाही आहे. मनोभावे तुम्ही वरण भात जरी स्वामींना खाऊ घातलं तरी स्वामींना चालते. तुमची श्रद्धा किती महत्त्वाची हे बघितलं जातं याच्या पाठीमागं. दुसरी गोष्ट म्हणजे, आणि स्वामी महाराजांना घेवड्याची भाजी खूप आवडते, त्यामुळे जेवणामध्ये आवर्जून घेवड्याची भाजी तुम्ही करा. तुम्हाला बघा काहीच जर शक्य नसेल तर तुम्ही जेवणासाठी बघा लहान मुलांना सुद्धा जेवणासाठी बोलवू शकता. एखादं जोडपं मिळालं तरी हरकत नाही, किंवा नाहीच कोणी जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही एखाद्या गोरगरिबाला दान करू शकता. गोरगरिबाला एक वेळचं अन्न गोरगरिबाला तुम्ही दान करा. नसेल तर तुम्ही कुठल्याही मठात, केंद्रात, मंदिरात जाऊन दान करू शकता. अगदी पैशाच्या रूपात सुद्धा तुम्ही दान देऊ शकता, किंवा तुम्ही खाण्याच्या स्वरूपात सुद्धा दान देऊ शकता. तुमच्याकडून दान ही सेवा सर्वश्रेष्ठ ही सेवा घडून यायला पाहिजे, घडायला पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला या गुरुचरित्राची तुम्हाला सांगता करायची आहे. तुमच्याकडून जे काही वस्त्र होईल ते दान करा, जे खायचं होईल ते दान करा, तुमच्या ऐपतीनुसार करा. हे करावं, किंवा साडी चोळीच हवी आहे, किंवा एखादं तुम्हाला काय म्हणतात त्याला शर्ट पॅन्ट हवे, किंवा एवढा दक्षिण हवा, एवढी रक्कम हवे, असं काही सुद्धा नाहीये. तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही दान करा. अगदी 1 रुपया सुद्धा दान केला तरी सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. ती महत्त्वाची गोष्ट होते. तुम्ही एखाद्याला 1 केळं जरी दान केलं तरी महत्त्वाची गोष्ट होते. एखाद्याला 4 घास तुम्ही खाऊ घातले तरी सुद्धा ती तुम्हाला महत्त्वाची गोष्ट होते. राहिला विषय म्हणजे काय, तर जे आपण 4 पक्वाने केलेले, 4 ताटं जे केलेले आहेत, पक्वाने जे 4 प्रकारचे केलेले आहेत, तर ते तुम्हाला घरचे जे तुमचे फॅमिली मेंबर आहेत त्यांना तुम्हाला खाऊ घालायचं आहे. त्याचबरोबर बघा देवाचा जो नैवेद्य असेल, किंवा पोतीचा जो नैवेद्य असेल तो तुम्हाला घरी खायचा आहे. स्वामी महाराजांचा नैवेद्य, दत्त महाराजांचा नैवेद्य, कुलदेवतेचा नैवेद्य, हा नैवेद्य सुद्धा तुम्हाला घरी खायचे आहेत. बघा ह्याच्यातला एक नैवेद्य तुम्ही गाईला नैवेद्य दिलात तरी चालतो. गाईला तुम्ही नैवेद्य द्या, काहीच हरकत नाहीये. अशा प्रकारे तुम्हाला नैवेद्य करायचं आहे. आणि त्याचबरोबर बघा पोथी तुम्हाला जय जयकार करून उचलायची आहे. आणि ती पोथी तुम्हाला मनोभावे त्याची प्रार्थना पूजा करून उचलायची आहे. आणि ती पोथी तुम्हाला अशा जागी ठेवायची आहे की तिथे तुमचा हात नाही लागणार आहे. मग तुम्ही कोणत्याही चांगल्या ठिकाणी ती पोथी ठेवू शकता. कारण पुढच्या वेळी जेव्हा गुरुचरित्राचं पारायण येणार आहे तेव्हा ते आपल्याला वाचण्यासाठी आवश्यक आहे. ती एका वस्त्रामध्ये गुंडळून ठेवा. एक पीस जो म्हणतात मोठा, किंवा एखादा कपडा असतो स्वच्छ त्याच्यामध्ये गुंडळून पोथी अशा प्रकारे ठेवून द्या. आणि अशा प्रकारे आपल्याला गुरुचरित्राची सांगता करायची आहे. आणि स्वामींना विनंती करायची आहे की ज्याप्रमाणे तुम्ही माझ्याकडून हे गुरुचरित्र पारायण करून घेतलं आहात असं प्रत्येक वेळेला तुम्ही पारायण करून घ्या माझ्याकडून. आणि अनन्य भावे तुमचं स्मरण आमच्या मुखात राहू देत, आणि अशी ही सेवा आमच्याकडून सदैव घडू दे अशी महाराजांना मनोभावे प्रार्थना करायची आहे तुम्ही. अशा प्रकारे गुरुचरित्राची सांगता करायची आहे. तर झालेली सेवा स्वामी चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.